चीर देंगे कितना दम है। आओ हाथ बढ़ाए, कुछ करके दिखाना है। सारे बहानों को आज से आग लगाना है। मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए। सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। एक साथ पति बच्चा सास ससुर सबका ख्याल रखती है, घर के सारे काम करती है, सबके नखरे झेलती है, और इसके बाद भी जब कोई अप्रिशिएट नहीं करता ना सर, तो एक मुस्कान के साथ अपने आप को मनाकर सो जाती है, ताकि अगली सुबह फिर वो सारे काम कर सके जिससे उसकी फैमिली खुश करके जाऊंगा। एक दिन अगर ये हाउस वाइफ छुट्टी ले लेना खुद से है वादा, कुछ रुका जाएगा, सब कुछ दिखा जाएगा। सीनों को गर्व से भर भर जाऊंगा, लेकिन उसके 10 हाथ होते हैं। सूरज को एक हाउस वाइफ अपने आप में धोखा होती है सर, मेरा ये जीवन, हाँ मेरी जिम्मेदारी। मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए। सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार नमस्कार मित्रांनो, JRCM आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे न्यूट्रीचारच्या या मराठी भाषेतल्या या ट्रेनिंग मध्ये. आपण सर्व जणांचं खूप खूप वेलकम. मित्रांनो, आजच्या सेशनची आपल्या सगळ्यांना पर्यंत लिंक पोहोचली, आपल्या टीम पर्यंत सुद्धा पोहोचली असेल. आणि आज जे आपण विशेष सेशन घेत आहोत, हे विशेष सेशन यासाठी म्हणतोय मी की पुढचं वर्षभर तुम्हाला लक्षात येईल की ढवळे सर म्हणले होते की विशेष सेशन आहे. पुढचं वर्षभर न्यूट्रीचारचा फोकस आणि बीसीजीचा फोकस ज्या गोष्टीवर राहणार आहे त्या गोष्टीविषयी आज आपण बोलणार आहोत. बीसी छाबडाजी यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस ते काम करायला लागतात त्यावेळेस लहर येते, एकदम अशी लाट म्हणतात ना, समुद्रामध्ये लाट येते तशी लाट येऊन जाते. आणि RCM मध्ये जी नवीन लाट येणार आहे त्यासाठी आपण सगळेजण तयार आहात. त्यामुळे आपण सगळेजण इथे उपस्थित आहात. आपल्या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे काम होते, वेगवेगळ्या मीटिंग होत्या, वेगवेगळे आपापले काम होते, पण तरी सुद्धा तुम्ही इथं उपस्थित आहात याचा अर्थ आहे की कालचा मेसेज राईट तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. संतोषजी दिसत आहेत मला, सुरेशजी दिसत आहेत, आनंद देशमुख साहेब दिसत आहेत, गोरख पवारजी दिसत आहेत, ज्ञानेश्वर मगरजी दिसत आहेत. हे सगळे जण मला जे दिसत आहेत ना, तर मला गंमत अशी अजय पारद सर सुद्धा दिसत आहेत. फ्लाईट मध्ये आहेत का कुठे आहेत मला कळते, त्यांची जमिनीवरची फ्लाईट असते त्यांच्याकडं, त्या फ्लाईट मध्ये ते दिसत आहेत. तर मित्रांनो, कांबळे साहेब सुद्धा दिसत आहेत. मित्रांनो, गंमत काय की बऱ्याच जणांना वाटतं की न्यूट्रीचार्ज ह्युमनची माहिती आम्हाला आहे आणि आम्हाला परत ट्रेनिंग घ्यायची काय गरज आहे. न्यूट्रीचार्ज ह्युमन मध्ये काय बदललंय? न्यूट्रीचार्ज ह्युमन मध्ये अर्चनाताई बदलत नाहीत, बदल आपल्यामध्ये होत आहेत. गंमत कशी की 25-26 वर्षाचा असताना मी एक पुस्तक वाचलं होतं, हे ज्ञानयोग, स्वामी विवेकानंदाचं. हे ज्ञानयोग पुस्तक वाचलं, वय वर्ष 25 होतं, मला जे कळायचं ते कळालं. आता परत मी हे पुस्तक वाचायला घेतलं, पुस्तक नाही बदललं. पुस्तकामध्ये शब्द न शब्द जशाला तसा आहे, त्यामध्ये अजिबात काही बदल नाही. बदल माझ्यात झाला. 25 वर्षाचा मी आणि 45 वर्षाचा मी, यामध्ये माझ्या अनुभवात बदल झाले. तर मला ते पुस्तक वेगळं वाटायला लागलं ना. पुस्तक तेच आहे, त्यातला शब्द न शब्द जशाला तसा आहे. पुस्तकात बदल झाला नाही, वाचणाऱ्यात बदल झाला. तर पुस्तकाचा सगळा संदर्भच बदलून गेला. 25व्या वर्षी माझ्याकडे जगाचे फार कमी अनुभव होते.
25व्या वर्षी माझी बुद्धी कदाचित कमी असेल, नातेसंबंधातले अनुभव कमी असतील, जगाचे अनुभव कमी होते, पण 45व्या वर्षी माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या अनुभवामध्ये बदल झाला. म्हणून हे पुस्तक वाचताना आज मला ते एकदम वेगळंच वाटतंय. 25व्या वर्षी वाचतं ते पुस्तकच नाही असं वाटतंय. पुस्तकात बदल नाही झाला मित्रांनो, माझ्यात बदल झाला. बिलकुल तसंच आहे. 4 महिन्यापूर्वी तुम्ही न्यूट्रीच्या एखाद्या प्रोडक्टची ट्रेनिंग घेतली, त्या प्रोडक्ट मध्ये बदल नाही झालाय. तर बदल कशात झाले? एक मिनिट. बदल माझ्यात झाला. बदल माझ्यात झाला. तसं 4 महिन्यापूर्वी एखादी ट्रेनिंग तुम्ही घेतली तर प्रोडक्ट मध्ये बदल नाही झाला, ट्रेनिंग मध्ये बदल नाही होत, बदल तुमच्यात होतात. कारण की तुम्ही 4 महिन्यामध्ये फील्डवर गेले, फील्डवर वेगळे अनुभव आले, फील्डवर वेगवेगळ्या लोकांना भेटले, लोकांचे काय ऑब्जेक्शन आहेत का आले, लोकांना या पद्धतीने समजून सांगितलं अजिबात समजत नाही, तुमच्या लक्षात आलं. बदल प्रोडक्ट मध्ये झाला नाही, बदल ट्रेनिंग मध्ये झाला नाही मित्रांनो, बदल आपल्यामध्ये होतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस पुस्तक वाचताना 4-5 वर्षानंतर आपण तेच पुस्तक वाचायला घेतलं तर ते आपल्याला नवीन वाटतंय, त्यातले अनुभव नवीन वाटतात, आपण बदलतो. त्याच प्रकारे या ट्रेनिंग मध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस बसतो प्रोडक्ट मध्ये बदल होत नाही, बदल आपल्यात झाला असतो, म्हणून ती ट्रेनिंग आपल्याला वेगळी वाटते. पहिला विषय हा. दुसरा विषय, डेफिनेटली ट्रेनिंग मध्ये सुद्धा बदल होतो, कारण पुस्तकातले शब्द बदलू शकत नाही, पण पीपीटी आपल्याकडे असतात, आपण त्यामध्ये बदल करू शकतो आणि त्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. वेगवेगळ्या गोष्टीवर आपण फोकस करणार आहोत, जे तुमच्या लक्षात येईल आणि हा बदल दीर्घकाळासाठी राहणार आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये जे तुम्हाला न्यूट्रीचार्ज बदललेले दिसेल, न्यूट्रीचार्जचे प्रोडक्ट्स बदललेले दिसतील, आरसीएमचा फोकस बदललेला दिसेल आणि एकूण कामकाजामध्ये जो बदल दिसेल त्यासाठी तयार करण्यासाठी आज आपल्या सगळ्यांना येथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि जी पीपीटी आतापर्यंत कुठं शेअर झालं नाही ते आज पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर होणार आहे. तुम्ही वेगवेगळ्या हिंदी मधल्या, इंग्रजी मधल्या ट्रेनिंग ज्या करणार आहात ना, तर हीच पीपीटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. ती पीपीटी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून मी काल काही खास मित्रांना स्पेशल परत एक डबल मेसेज केला होता की आपल्या टीमला आज मुद्दाम म्हणून बोलवा, कारण की पुढच्या वर्षभरासाठी त्यांना तयार करायसाठी, पुढच्या वर्षभरासाठीची बदलाची सुरुवात आज होणार आहे. आणि मला आनंद आहे की मी जे मेसेज केले त्या सगळ्यांनी त्याच्यावर काम केलं. हे मला पार्टिसिपेटच्या संख्येवर लक्षात येते, त्यावर डेफिनेटली काम केलंय आणि मोठमोठ्या लिडर्सचं काम केलंय. म्हणजे रुबी अजय पारसजी सारखे जे लीडर आहेत त्यांनी सुद्धा त्या मेसेजवर काम केले आणि ते स्वतः आणि त्याची टीम इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि काय बदल आहेत हे बदल मी तुमच्यासोबत इथं शेअर करत आहे. कालच जी पीपीटी नवीन आली आहे आणि फार मोठी आहे, पूर्ण पीपीटी पेक्षा आपण ज्या गोष्टीवर फोकस होणार आहे ती गोष्ट आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, न्यूट्रीचार्ज वुमन हे पूर्ण वर्षभरासाठी स्पेशल प्रोडक्ट राहणार आहे. बीसीजीआरचं स्पेशल प्रोडक्ट राहणार आहे, ज्यासाठी पुढे ते काम, ज्यावर आपण काम सुरू होणार आहे. तर याची गंमत काय? याची गंमत अशी आहे की न्यूट्रीचार्ज वुमन हे वेगळं प्रोडक्ट यासाठी बनवावं लागलं, वेगळं प्रोडक्ट स्पेशल यासाठी बनवावं लागलं. आता डबल येतोय का आवाज, का सिंगलच येतोय? ओके. की महिलांचे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ना, हे आयुष्याचे वेगवेगळे टप्पे आहेत. त्या वेगवेगळ्या टप्प्यावर न्यूट्रिशनची वेगळी गरज असते. कधीपासून गरज वेगळी सुरू होते पहा. 8-9 वर्षाची ही जोडी तुम्हाला दिसते स्क्रीनवर, एक छोटा मुलगा, एक छोटी मुलगी, त्या दोघांच्याही शारीरिक गरजा सारख्या असतात, मानसिकरित्या सुद्धा ते सारखाच विचार करतात आणि त्यांची पोषणाची गरज सुद्धा सारखी असते. 8-9 वर्षाची दिसते तुम्हाला जोडी, जे स्क्रीन बघत असतील त्यांना दिसत असतात जोडी, एकदम छोटे छोटे गोंडस मुलं आहेत. 8-9 वर्षाचे आहेत तोपर्यंत त्यांची गरज एकदम सारखी आहे. पण हे 8-9 वर्षाची मुलं मुली ज्यावेळेस 11-12 वर्षाची मुलगी होते तेव्हा मात्र त्यांची पोषणाची गरज बदलते, कारण की त्या परिपक्व व्हायला लागतात, किशोर अवस्थेमध्ये प्रवेश करायला लागतात. यावेळेस त्यांची गरज बदलते, त्यांची पोषणाची गरज बदलते.
आपण सगळेजण आई वडील आहोत. काही जण आई वडील झाले नसतील तर त्यांना बहिणी आहेत, भाऊ आहेत. आपण सगळे कुटुंब वत्सल माणसं आहोत. आपण सगळेजण कुटुंबात राहणारे माणसं आहोत. आपण काही युरोपियन कंट्रीज किंवा अमेरिकेसारखे लोक नाही की ज्याला आज्याचं नाव सांगता येत नाही, आजीचं नाव सांगता येत नाही. आपल्याकडे ते येतात ना लोक लिहून घेणारे, ते खापर पंजोबाच्या पलीकडे सांगतात याच्या बाप आहे, त्याचा बाप आहे, त्याचा बाप आहे, त्याचा बाप आहे, द्या 5,000 रुपये. म्हणजे आपण सगळे कुटुंब वत्सल माणसं, आपल्या 10 पिढ्या सांगता येतात. आणि तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता. त्याचे ते लोक येतात ना, तर आपण एकदम कुटुंब वत्सल माणसं आहोत आपण. आणि कुटुंब वत्सल माणसासारखा आता आपण विचार करूया. बिलकुल कुटुंब वत्सल माणसासारखा विचार करूयात आपण, की ज्यावेळेस मुलगी वयात येते ना त्यावेळेस तिच्यात काही बदल होतात. फक्त शारीरिक बदल होत नाहीत, व्यवहारिक बदल सुद्धा होतात आणि हार्मोनिकल बदल सुद्धा होतात. हार्मोनिकल चेंजेस सुद्धा त्या मुलीमध्ये होतात. शारीरिक, व्यवहारिक आणि हार्मोनिकल चेंजेस होतात. आपल्याला फक्त शारीरिक बदलच लक्षात येतात. व्यवहारिक बदल ज्यावेळेस आपण बघतो आपल्याला ती मुलगी अशी का वागायला लागली. शारीरिक बदल काय काय होतात हे तुम्हाला दिसत आहेत. मासिक धर्म सुरू होतो, तिच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स येतात, है की नाही. शरीराचा आकार बदलायला लागतो, है की नाही. शरीरामध्ये फॅट वाढायला लागतं, कमरेभोवती वगैरे फॅट वाढायला लागतं. हे शारीरिक बदल प्रत्येक आई वडिलाच्या नजरेत येतात. आता माझी मुलगी 9वीला आहे, लक्षात येतात हे सगळे बदल की आपल्या मुलीमध्ये बदल होत आहेत. आपण सगळे एका कुटुंबात राहणारे माणसं होतो. हे बदल आपल्या मुलीमध्ये, आपल्या बहिणीमध्ये, आपल्या आजूबाजूला आपल्याला डेफिनेटली दिसतात. ब्रेन डेव्हलपमेंट व्हायला लागतो, शारीरिक विकास व्हायला लागतात, हे सगळे बदल व्हायला लागले. हे बदल लक्षात येतात, परंतु काही बदल आपण समजून घेत नाहीत. ते बदल आपण समजून घेऊया. काही व्यावहारिक आणि सामाजिक बदल व्हायला लागतात. त्या मुलींना आई वडिलांपेक्षा ना आपले जे सोबती आहेत, मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, त्यांना खुश करण्याची इच्छा होते. आई वडिलांनी अप्रिशिएट करू न करू त्यांना काही फरक पडत नाही. मैत्रीण मला चांगली म्हटली पाहिजे, मित्र मला चांगले म्हटले पाहिजे, असं त्यांना वाटायला लागतं. आत्मनिर्भर व्हायला लागतात. मोदीजीचं जरा जास्तच म्हणावं घेतात त्या, आहे की नाही. आत्मनिर्भर बनव, ते जरा जास्तच म्हणावं घेतात. आई वडिलाचं सांगितलेलं ऐकत नाहीत, कधी कधी ऐकत नाहीत आई वडिलांना सांगितलेलं. हा, परंतु मित्र मैत्रिणीचं ऐकतात पूर्ण. कुठले कपडे घ्यायचे, हेअरस्टाईल कशी ठेवायची, शूज कुठले घ्यायचे, सॅन्डल कुठले घ्यायचे, मम्मी पप्पाचं बिलकुल ऐकत नाहीत. मैत्रिणीनं कुठले घेतलेत, मैत्रिणी काय म्हणतात यावर त्यांचं लुक त्यांना फार महत्वपूर्ण वाटायला लागतो, की चांगले दिसले पाहिजेत. बरं, स्वतः चांगलं दिसले पाहिजे असं त्यांना वाटत नाही, मम्मी पप्पा पण चांगले दिसले पाहिजे असं त्यांना वाटते. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही गबाळे कपडे घालून एखादा तिच्या शाळेत जाऊन पहा, तुमच्या मुलीच्या शाळेत. ज्यांना 8वी 9वीच्या मुले आहेत ना, थोडेसे ज्या ताई पण आहेत आणि जे पुरुष मंडळी पण आहेत ना, थोडेसे गबाळे कपडे घालून जा. ज्या आई मंडळी आहेत त्यांना थोडेसे केस विस कटवून शाळेत जाऊन पहा. तिथे मम्मी तू अशी कसं काय शाळेमध्ये येऊ नको तू शाळेमध्ये. ज्यांना 8वी 9वीच्या मुले आहेत तुम्ही जाऊन पहा. माझा भाचा आहे, तो आमच्या दाजीला म्हणतो, पप्पा मोटरसायकलवर कशाला तुम्ही, काय आपल्याकडे कार आहे ना, माझ्या शाळेत तुम्ही मोटरसायकलवर कसं काय आले, कार मध्ये यायचं ना, आपल्याकडे कार नाही का. हे व्यावहारिक बदल व्हायला लागतात आणि हे नॅचरली आहे. आपण म्हणतो तुम्हाला आईबापाची म्हणजे आईबापाची लाज वाटायला लागली का, आपण म्हणतो. परंतु हे व्यावहारिक बदल आहेत. त्याच्या भावना सुद्धा तीव्र असतात, एकदम तीव्र भावना असतात. हे बदल व्हायला लागतात. हे बदल आई वडिलांनी समजून घेतले पाहिजेत. बऱ्याचदा आपण फक्त शारीरिक बदल समजून घेतो, व्यावहारिक आणि सामाजिक बदल समजून घेत नाहीत. आणि हे व्यावहारिक बदल होण्याच्या पाठीमाग सगळ्यात मोठं काम असतं हार्मोन्सचं. हार्मोन बदलतात म्हणून सगळे बदल होतात. ते हार्मोन बदलतात म्हणून त्यांना जास्त जेव्हा वाटतं, चेहऱ्यावर पुढे यायला लागतात, मनोदशा बदलते, मूड स्विंग व्हायला लागतो, घबराहट, चिडचिडापण, ह्या सगळ्या गोष्टी यायला लागतात. हे सगळ्या गोष्टी यायला लागतात. हे सगळं 11-12 वर्षापासून सुरुवात होते. काही काही जणांना 15-16 वर्ष सुद्धा लागू शकतात. याचं सगळ्यात मोठं कारण आहे मासिक धर्म सुरू होणे. याचा सगळ्याच्या पाठीमागं मोठं कारण आहे की त्या मुलीला मासिक धर्म सुरू होतो. आणि नेमकं त्याच वेळेस 30 मिलीग्रॅम ते 180 मिलीग्रॅम रक्ताची हानी व्हायला लागते, शरीरातून बाहेर पडायला लागतं रक्त. आणि त्यामुळं
त्यांच्या शरीरामध्ये आयरनची कमी व्हायला लागते, ज्यामुळं रक्ताची कमी व्हायला लागते. किती होते तर 60 ml पासून 80 ml पर्यंत रक्त कमी व्हायला लागतं. परंतु जर 80 ml पेक्षा जास्त रक्त जर कमी जर झालं तर त्याला म्हणतात क्लिनिकल ॲनिमिया. तो डायरेक्ट ॲनिमिया आहे. तर 80 ml पेक्षा जास्त रक्त कमी व्हायला लागलं तर तो ॲनिमिया आहे. आणि ॲनिमिया स्पेशली त्यांच्या रक्तामध्ये आयरन नसल्यामुळं व्हायला लागतो. आणि प्रत्येक मासिक धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला 1.6 मिलीग्रॅम इतकं आयरन कमी व्हायला लागतं. 1.6 मिलीग्रॅम आयरन कमी व्हायला लागतं. आणि त्यामुळं मुली ॲनिमिक व्हायला लागतात. हिमोग्लोबिन हळूहळू कमी व्हायला लागतं मुलीमध्ये. आता हिमोग्लोबिनवर जास्त फोकस यासाठी आहे आणि यानंतर सुद्धा राहणार आहे. मग तुम्ही म्हणा सर हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं, मग आम्हाला काय टेस्ट करावे लागतील का? टेस्ट करावं लागतील का? आपण पॅथॉलॉजी वाले नाही आहोत, काही जण असतील पण मी तर नाही आहे. आणि एक सर्वसामान्य डिस्ट्रीब्युटर हा हिमोग्लोबिन कसं लक्षात येईल एखाद्या महिलेचं कमी झालंय ही अडचण ज्यावेळेस लक्षात आली मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला लवकरच एका महिन्याच्या आत एक टूल तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ज्या टूलच्या माध्यमातून रक्त न काढता तुम्ही बाह्य लक्षणावरून ओळखू शकाल की या महिलेच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे किंवा या महिलेचा हिमोग्लोबिनचा स्तर कमी आहे किंवा ही महिला ॲनिमिक आहे, असं टूल न्यूट्रीचार्ज बनवत आहे. कदाचित पुढच्या मीटिंग मध्ये मी तुम्हाला ते दाखवू सुद्धा शकेल. कालच मला कंपनीतून पाठवलंय, परंतु मी एकदम ग्रामीण भागात राहत असल्यामुळे ते पोहोचायला वेळ लागतो. थोडस पोहोचायला 7-8 दिवस लागतात. बहुतेक पुढच्या रविवारी ते टूल मी तुम्हाला दाखवू शकेल की रक्त न काढता बाह्य लक्षणावरून आपण सगळेजण ओळखू शकू की एका महिलेच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे. त्यामुळं कशामुळे कमतरता होते की प्रत्येक महिन्याला हानी होते. प्रत्येक महिन्याला शरीरातून रक्त बाहेर जाते आणि अशी कुठलीही व्यवस्था आपल्या भोजनात नाही जी व्यवस्था बाहेर पडलेले रक्ताची भरपाई करल अशी व्यवस्था नसल्यामुळं आपल्याकडं मॅक्झिमम महिला या ॲनिमिक आढळतात. मॅक्झिमम महिला ॲनिमिक आढळतात. मॅक्झिमम म्हणजे किती? आपण आकड्याशिवाय बोलत नाहीत. मॅक्झिमम म्हणजे 53% महिला या ॲनिमिक आढळतात आणि 50% गर्भवती महिला. या कुठं शोधल्या? या भारतातून शोधल्या. एक मोठा सर्वे झाला भारतामधल्या मोठ्या 36 शहरांमधल्या पॉश कॉलन्यामध्ये. मोठे शहर जिथं सगळे फळं मिळतात, सगळ्या भाजीपाला मिळतो, असे शहर, त्यामधले चांगल्या कॉलन्या. आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की भारतामध्ये 10 पैकी 6 महिलांचा हिमोग्लोबिनचा स्तर कमी आहे. 10 पैकी 6 महिलांचा मोठ्या शहरामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, बेसिक पाहूत आपण, हिमोग्लोबिन काय? हिमोग्लोबिन एक रक्ताचा हिस्सा तर आहेच, पण एका प्रकारचं प्रोटीन आहे. हिमोग्लोबिन काय? प्रोटीन आहे. ज्या प्रोटीन मध्ये आयरन असतं. असं प्रोटीन ज्यामध्ये आयरन आहे. हिम आणि ग्लोबिन. हिम म्हणजे आयरन, ग्लोबिन हे प्रोटीन आहे. हिमोग्लोबिन. आणि याचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे की आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवायचं. रक्त आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवतो आणि ते पोहोचवण्याचं काम हिमोग्लोबिन करते. मग हिमोग्लोबिन किती पाहिजे? तर ही गोष्ट आपण बिलकुल आपल्या लक्षात पाहिजे, आपण नोट डाऊन केली पाहिजे. WHO असं म्हणतं की हिमोग्लोबिन जनरली सामान्य स्तर आहे हिमोग्लोबिनचा पुरुषांसाठी 14 ते 18 ग्रॅम पर डेसिलिटर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 12 ते 16 ग्रॅम
पर डेसिलिटर. पुरुषांना हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त पाहिजे, 14 ते 18 ग्रॅम, आणि महिलांचं आहे 12 ते 16 ग्रॅम. आणि मी गॅरंटी देऊन सांगतो, आता आपण 118 जण आहोत, यापैकी ज्या महिला न्यूट्रिचार्ज वुमन घेत नसतील त्या एकाही महिलेचं हिमोग्लोबिनचा स्तर 10 पेक्षा जास्त असणार नाही. ज्या महिला न्यूट्रिचार्ज वुमन घेतात त्यांचा स्तर 12 येईल, 13 येईल, 11 येईल, 14 येईल, त्याच महिलाचा येईल. ज्या महिला न्यूट्रिचार्ज वुमन घेत नाहीत त्यांच्या हिमोग्लोबिनचा स्तर 10 पेक्षा कमी, 12 सुद्धा नाही म्हणत, 10 पेक्षा कमी, 8, 9, 8, 9 मध्येच खेळत असतात सगळ्या महिला. आणि त्यामुळंच जे प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवणार आहे त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला द्यायचं. त्या सगळ्या, कारण की प्रत्येक पिरियड मध्ये हिमोग्लोबिनचं स्तर कमी कमी व्हायला, आणि अशी कुठलीच आपल्याकडं व्यवस्था नाही ते परत धरता येईल. पुरुषांचा का कमी होत नाही? कारण की पिरियड येत नाहीत म्हणून पुरुषांचा स्तर कमी होत नाही. आणि पुरुष महिलांच्या तुलनेत जास्त पौष्टिक आहार सेवन करतात. पुरुष महिलांच्या तुलनेमध्ये जास्त पौष्टिक आहार सेवन करतात, किंवा महिला कमी पौष्टिक आहार सेवन करतात, एकदम कमी पौष्टिक आहार सेवन करतात. आता इथं एक जोडी बसलेली, आपण त्यांना अनम्यूट करू. पांडव सर बसलेले, तर म्हणजे दोघं बसलेत म्हणून आपल्याला कसं दूध का दूध, पाणी का पाणी म्हणतंय. जयरसम सर बोला ना. ताई माझा आवाज येतोय? हो येतो ना. आता आपल्या परिवारातले आहेत संतोष पांडव सर. ताई खरं सांगायचं, जर रात्रीचा स्वयंपाक उरला, पोळी उरली किंवा भाकरी उरली, तर सकाळी कोण खातं? संतोषजी खातात तर तुम्ही खाता? मी आता हे पहा, एकदम खरी गोष्ट आहे. माझ्या घरी असं होतं, रागावं लागतं किंवा शिळं खाऊ नका. सर वाटू वाटू खातो आम्ही. म्हणजे ही गंमत आहे. आपल्याकडं शिळं उरलं तर महिला खाणार, बरोबर आहे. आणि आपण पहिली स्लाइड काय पाहिली, महिलांची गरज वेगळी, महिलांना जास्त पाहिजे, कमी खाल्लं जातं. बरं, दुसरी गोष्ट, जर फ्रूट आणले घरी, फळं आणले, तर सगळ्यात अगोदर तुम्ही खाता का दीदीला देता खायला? दीदी. दीदीला देतात. दीदी नंतर कोण खातंय? संतोषी, आहे की नाही? म्हणजे दीदीचे पप्पा. हे सगळ्या घरी फ्रूट जरी आले ना, तर पुरुषांचं म्हणणं असतं घरी बायकोसाठी फळ आणलेत, बायको अगोदर लेकरांना देते, नंतर लेकराच्या बापाला देते, नंतर फ्रीज मध्ये ठेवते, दुसऱ्या दिवशी पुन्हा लेकराला देते. फक्त उपवास असेल तर फळ खाल्ले जातात. ताई बरोबर बोलतोय का मी? कारण की आपण म्हणलं की आपण सगळेजण उपवास असतील तर फळ खातील, उपवास असतील तर फळ खातील, आणि त्यामध्ये लेकरू जर शाळेतून आलं तर लगेच त्याला धर बाबा तू खाय अगोदर. आपल्याकडची जनरल परिस्थिती आहे. म्हणून महिला हे कमी पौष्टिक खातात पुरुषाच्या तुलनेमध्ये. दुसरी गोष्ट, पुरुष का पौष्टिक खातात? बाहेर जातात, ढाब्यावर जेवतात, हॉटेलवर जेवतात, कधी कधी नॉनव्हेज खातात, म्हणजे थोडंफार एक्स्ट्रा पौष्टिक येतंय त्यांना महिलेच्या तुलनेमध्ये. परत महिला आपल्याकडे उपवास जास्त करतात, मॅक्झिमम महिला उपवास जास्त करतात, त्यामुळं पौष्टिक कमी मिळतं. महिला उपवास जास्त करतात जनरली महाराष्ट्रामध्ये. आता तर आषाढी सुरू होती, आषाढी गेले की श्रावण सुरू होतो, श्रावण गेला की भाद्रपद येतो, दर महिन्यामध्ये काही ना काही उपवास सुरूच आहे. त्यामुळं महिलांमध्ये पौष्टिक कमी मिळतं. रामनाथजी बरोबर बोलतोय ना. रामनाथजी तर कधी कधी मला ते टोपी घालून दिसतात, म्हणजे भजनामध्ये, म्हणजे आम्हाला लक्षात आहे की ताईला घरी उपवास आहे, भजनात येत म्हणजे ताईला घरी उपवास आहे. म्हणजे हे भक्ती करायला भजनात गेले, घरी उपवास, हे असं चालतंय. आणि हे उपवास आपल्याकडे करतात, त्यामुळं महिलांचं पौष्टिक कमी खायचं, महिला कमी पौष्टिक खातात. आणि WHO असं म्हणतंय की एखाद्या महिलेचा हिमोग्लोबिनचा स्तर 12 ग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा कमी असेल, ते मी सांगत नाही, WHO सांगतंय. 12 ग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा कमी असेल तर ती अॅनिमिक आहे. ती अॅनिमिक आहे, तिला ट्रीटमेंटची गरज आहे, त्या महिलेला ट्रीटमेंटची गरज आहे. मग अॅनिमियावर इतका फोकस WHO का करतंय? बरं, WHO फक्त भारतासाठी बोलत नाही बरं का. WHO पूर्ण विश्वासाठी बोलते, संपूर्ण जगासाठी बोलते. कारण अॅनिमिया जर असेल तर इतके प्रॉब्लेम येतात जे तुम्हाला
तुम्हाला स्क्रीनवर दिसते ना, या सगळ्या प्रॉब्लेमच्या मुळाशी गेल्यानंतर लक्षात येते की या सगळ्या प्रॉब्लेम म्हणजे तुमचे केस गळत असो, तुमची ड्राय स्किन असो, किंवा तुम्हाला गर्भधारणा होत नसेल, किंवा गर्भधारणा झाली तर वेगवेगळे प्रॉब्लेम येत असतील, किंवा शारीरिक किंवा मानसिक विकास व्यवस्थित होत नसेल, किंवा तुम्हाला दम लागत असेल, चक्कर येत असेल, डोके दुखत असेल, या सगळ्या प्रॉब्लेमच्या मुळाशी एकच गोष्ट येते, ती म्हणजे अॅनिमिया, रक्ताची कमतरता. हे याच्या मुळाशी आहे. म्हणून WHO सांगतोय की महिलेचा हिमोग्लोबिनचा स्तर 12 ग्रॅम पर डेसिलिटर पेक्षा जास्त पाहिजे. त्या तर झाल्या जनरल समस्या. परंतु गर्भावस्थेमध्ये जास्त समस्या येऊ शकतात. जर एखादी महिला अॅनिमिक असेल आणि तिला जर गर्भ अवस्था प्राप्त झाली, तिला जर गर्भावस्थेमध्ये ती गेली, तर तिला जास्त प्रॉब्लेम येऊ शकतात. काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात? एक तर त्या मुलाचा जन्म लवकर होतो, 9 महिने पूर्ण व्हायच्या अगोदरच होतो. म्हणून आता इन्क्युबेटर निघलेत, जागोजागी त्या पेट्या निघल्यात. माय एक हॉस्पिटलमध्ये, लेकरू एक हॉस्पिटलमध्ये. वजन कमी भरतंय, त्या मुलाला वेगवेगळे म्हणजे ते जो लहान मुलगा आहे त्याचं वजन कमी होतं, त्याला ऑक्सिजन सुद्धा कमी मिळतो. आईला जर ऑक्सिजन कमी मिळत असेल तर मुलाला सुद्धा ऑक्सिजन कमी मिळतो. त्या महिलेला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता वाढते गर्भावस्थेमध्ये. आणि गर्भावस्थेमध्ये प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही कुठल्याही औषधं घेऊ शकत नाहीत. जर तुम्हाला संक्रमण जरी झालं तर डॉक्टरला विचार करून गोळ्या द्यावा लागतात. जर तुम्ही अॅनेमिक असताल तर तुमच्या डिलिव्हरीमध्ये जास्त रक्तस्राव होऊ शकतो. ती महिला थकलेली राहू शकते आणि त्या बाळाचा पूर्ण विकास होऊ शकत नाहीत. असे खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून अॅनिमिया फक्त त्या महिलेसाठी घातक नाही, तर येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा घातक आहे. म्हणून WHO म्हणतो की तुमचा हिमोग्लोबिनचा स्तर जास्त पाहिजे. अॅनिमिया चालू पिढीसाठी प्रॉब्लेम नाही, तर येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. अॅनिमिया फक्त एका पिढीसाठी नाही, तर दुसऱ्या पिढीसाठी सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणून आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे की त्या 9 महिन्यामध्ये काळजी घेण्यापेक्षा आपल्याकडं जसे गर्भावस्था सुरू झाली की त्या बाईची खूप काळजी घेतली जाते. त्या बाईला फळं आणणं, तिला डॉक्टरला चेकअप नेणं, या सगळ्या गोष्टी केल्या जातात. परंतु त्या 9 महिन्यामध्ये काळजी घेणं पुरेशी नाही. तर जेव्हापासून पिरियड्स यायला लागले तेव्हापासून निसर्ग तिला आई होण्यासाठी तयार करायला लागले. आपण सुद्धा तयारी तेव्हापासून केली पाहिजे. 9 महिन्यामध्ये त्याची आपूर्ती होणार नाही. त्या 9 महिन्यामध्ये काळजी घेणं पुरेशी नाही. हा मुद्दा आपण कुमारवयीन मुलीच्या आई वडिलाला समजून सांगायला पाहिजे. नंतर खूप काळजी घेऊ आपण, पण ती 9 महिने काळजी उपयोगाची ठरणार नाही. निसर्ग त्या मुलीला आई करण्यासाठी पिरियड आल्यापासून तयार करायला लागलाय. आणि आपण कधी काळजी घ्यायला लागलो? गर्भावस्थेत गेल्यानंतर. अजिबात नाही. आपण सुद्धा तेव्हापासून काळजी घेतली पाहिजे. तिला आई होण्यासाठी निसर्ग पिरियड आल्यापासून तयार करायला लागलाय. आणि आपण तयारी कधी करायला? गर्भावस्था राहिल्यानंतर तयारी करायला लागलो. तर हे अतिशय चुकीचं आहे. आपण जसे पिरियड यायला लागले तेव्हापासून तिला आई होण्यासाठी तयार केलं पाहिजे. ज्यांना माहित नव्हतं त्याचा काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला माहित झालं. आपण आधुनिक युगात राहत आहोत, म्हणून आपण त्या मुलीला तेव्हापासून तयार केलं पाहिजे आई होण्यासाठी. हा मुद्दा आपण नवीन पद्धतीनं आई वडिलांना समजून सांगितलेला पाहिजे. हे आपण तिला कशासाठी तयार करत आहोत. परंतु असं अजिबात होत नाही. मुलीला पिरियड यायला लागले तरी सुद्धा तिला तेच जेवण दिलं जातंय जे अगोदर देत होतो, आणि त्याची एकदम साधारण गोष्ट आहे. परंतु पिरियड सुरू झाल्यानंतर त्या मुलीच्या पोषणाच्या गरजा बदलतात. वेगळ्या तर आहेतच, परंतु जास्त सुद्धा आहेत. वेगळ्या तर आहेतच आणि जास्त सुद्धा आहेत. कारण की अगोदरच्या काळावर पाहिलं, पिरियड
सुरू झाले की त्या बाईला 4 दिवस बाजूला बसवलं जायचं, आराम करू द्यायचा, तिला जाग्यावर ताट यायचं, जाग्यावर चहा, जाग्यावर पाणी यायचं. ती बाई एका कोपऱ्यात आपल्या आरामशीर बसून होती. त्याला व्यवस्थित आराम दिला जायचा. आज तसं होतंय का? अजिबात नाही. मुली शाळा कॉलेजला जातात, महिला कामावर जातात, घरच्या महिला पूर्ण काम करतात, आराम दिल्या जात नाही. अगोदर 4 दिवस आराम दिला जायचा, सगळं जागेवर दिलं जायचं, त्या बाईला काही करायचे काम नव्हतं. म्हणून आता आपण आपल्या जीवनशैलीत बदल केलेत. 4 दिवस आराम करणं झालो, तर आता आपण आपल्या पोस्टात सुद्धा बदल केले. म्हणून त्यांच्या पोस्टाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर दिलं नाही तर आणि हे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. हे सगळे जे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत आहेत, हे सगळे प्रॉब्लेम नंतर येऊ शकतात जर आपण पोषणाकडे लक्ष दिलं नाही तर. हार्मोन्स बदलतात, हार्मोन्स बदलतात म्हणून त्यांना उदासी यायला लागते, एकाग्रतेमध्ये कमतरता येते, काही विचार यायला लागतात, मनोदेशात चढ उतार व्हायला लागतो, चिडचिडापण यायला लागतो, गुस्सा म्हणजे राग येणं, तणाव येणं, उगाच चिंता वाटणं त्या वयात होणं एकदम साहजिक आहे. एकदम साहजिक आहे. ज्याला विज्ञानाच्या भाषेमध्ये PMS प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हटलं जातं. त्याला काय म्हणतात? प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हटलं जातं. मूड बदलणं, पोट दुखणं, गर्भाशयात जलन होणं, हे सगळे PMS प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हटलं जातं. आणि अशा वेळेस त्यांना विशेष बोटॅनिकल्स आणि न्यूट्रिएंट्स दिलं पाहिजे. कशामुळे दिलं पाहिजे? कारण की PMS च्या वेळेमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोस्ट्रोजन या 2 हार्मोनचा स्त्राव सुरू व्हायला लागतो. एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन या 2 हार्मोनचा स्त्राव व्हायला लागतो, ज्यामुळे मूड बदलतो. आणि हे 2 हार्मोन्सचा स्तर कमी झाला की डोपामाइन सुद्धा कमी व्हायला लागतं. डोपामाइन आणि सेरोटोनिन हे 2 असे हार्मोन आहेत जे आपल्याला आनंद देतात. डोपामाइन सिक्रेट झालं मेंदूमध्ये की आपल्याला आनंदी वाटायला लागतं आपोआपच. परंतु एस्ट्रोजन कमी व्हायला लागलं की डोपामाइन सुद्धा कमी व्हायला लागतं. आणि डोपामाइन कमी झालं की आपल्याला मूड बदलतो. आणि हे 2 हार्मोन्स एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन तुम्ही लिहून घेऊ शकता. एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स पिरियड सुरू झाल्यानंतर महिलांचे कमी व्हायला लागतात. त्यामुळं सेरोटोनिन आणि डोपामाइन सुद्धा कमी व्हायला लागतात. आणि त्यामुळं त्याचा मूड बदलतो. आणि हा मूड ठीक होण्यासाठी काही गोष्टी, काही बोटॅनिकल्स आपल्या भोजनामध्ये पाहिजे, जे आपण कशातून देतो? न्यूट्रिचार्ज वुमन मधून देतो. कुठले पाहिजेत आपल्याला? त्यासाठी आपल्याला पाहिजेत काही बोटॅनिकल्स. त्यामध्ये स्पेशल आहेत इव्हिनिंग प्रिमरोज आणि स्टार फ्लावर, हे 2 पाहिजेत. आणि न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये जितके काही कंटेंट आहेत ना, हे सगळे मी तुम्हाला एका स्लाइड वर दाखवले. त्याप्रमाणे 50 न्यूट्रिएंट्स, 13 व्हिटॅमिन, 13 मिनरल, 6 बोटॅनिकल्स, 5 अमिनो ऍसिड्स, हे सगळे तुम्हाला यामध्ये दिसतात. हे आपण न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये दिलं आहे. आणि हा वेगळं कशासाठी आहे? कारण की खूप साऱ्या टॅब्लेट्स मध्ये त्या गंधामुळं, त्याच्या वासामुळं घेतले जात नाही. परंतु न्यूट्रिचार्ज वुमनचा कुठलाही वास नाही. एक तर दुसरी गोष्ट की पूर्णपणे शाकाहारी आहे. त्यानंतर हे सहज पचतंय. 50 न्यूट्रिएंट जरी असेल तरी सुद्धा एकदम पचतंय व्यवस्थित. आणि यामध्ये ते कॉम्बिनेशन आहे जे ही कॉम्बिनेशन असल्याशिवाय आपल्याला ते ऍब्सॉर्ब होणार नाही. जसं आयरन साठी व्हिटॅमिन सी लागते आणि कॅल्शियम ऍब्सॉर्ब साठी व्हिटॅमिन डी लागते. हे दोन्ही सुद्धा सोबत पाहिजे तरच ते काम करतील. तर विविध पोषक घटक असे टाकले तर जे एक सोबत जर असतील तर ते चांगल्या प्रकारे काम करतात. असे जोड्या शोधून एकदम व्यवस्थितपणे टाकले आहेत. त्यानंतर याचा RDA जो आहे,
न्यूट्रिचार्ज वुमन मध्ये टाकलेले प्रत्येक कंटेंट हा WHO आणि ICMR यांनी सांगितल्याप्रमाणेच टाकलेला आहे, जे RDA ची आपूर्ती करण्यासाठी काम करेल. हे लक्षात घेतलेलं आहे की काही गोष्टी तुम्ही आहारातून घेत आहात आणि त्या आहारातून घेत असलेल्या गोष्टी 100% पूर्ण होण्या इतपतच पोषक घटक न्यूट्रिचार्ज ह्युमन मध्ये टाकले आहेत. म्हणजे आयरनची आवश्यकता आहे 29 ग्रॅम, आपण टाकले यामध्ये आयरन 21 मिलीग्रॅम. आयरनची गरज किती आहे प्रत्येक महिलेची 29 मिलीग्रॅम, पण आपण टाकले 21 मिलीग्रॅम. म्हणजे ती पालक खाणार आहे, मेथी खाणार आहे, चुका खाणार आहे, त्या या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे ते घेतायत आणि काही बाहेरून टाकायचं. व्हिटॅमिन सी सुद्धा आपण 61% आपूर्ती होईल इतकं टाकलं आहे. कॅल्शियम 20% आपूर्ती होईल इतकं टाकलंय. झिंक 75% आपूर्ती होईल इतकं टाकलंय. काही गोष्टी आपण भोजनातून घेत आहोत, जितकी कमतरता राहते तितकंच टाकलं आहे. म्हणजे जास्त होण्याचा कुठेही प्रश्न इथं येत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बाहेरून घेऊ शकत नाही. टॅबलेट ठेवायसाठी एकदम चांगला पॅक आहे, त्यामध्ये आपलं घाण हात लागत नाही. बरोबर एक टॅबलेट बाजूला निघते, नाही तर बाकी कंपनीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण बॉटल असते, बॉटल मधून टॅबलेट काढावं लागतात. असं अजिबात यामध्ये टाकत. किती टॅबलेट संपल्या हे आपल्याला लक्षात येतं आणि आपल्याला अगोदर सांगावं लागतं. आणि महिला ज्या आहेत त्यांना मी सांगतोय की 5-6 टॅबलेट बाकी असतानाच घरी सांगायचं की माझी टॅबलेट संपल्या, म्हणजे 2-4 दिवसामध्ये पॅकेट घरी येतं. तुम्ही आज संपलं उद्या घेऊन या म्हणलं तर घरी येणार नाही. कारण कशामुळे वेगवेगळे काम असतात पुरुष मंडळीला आणि मग ते विसरून जातात येतात. त्यामुळे 5-6 टॅबलेट राहिल्या की म्हणायचं माझ्या न्यूट्रिच्या ह्युमन संपल्या. मग तेव्हा तुमच्या 2-3 आहे का नाही, 2-3 काय होतं, 2-3 टॅबलेट संपल्याच्या अगोदर तुमच्याकडे नवीन पॅकेट येऊन पडतं. तेव्हा 5-6 टॅबलेट राहिल्या की सांगायचे माझ्या न्यूट्रिशन ह्युमन टॅबलेट संपलेल्या आहेत. मग आपल्याला ताबडतोब म्हणजे संपायच्या अगोदर आपल्या घरी येतील. हे माझे घरचे अनुभव तुम्हाला सांगतोय. पटकन काढता येतं, जितक्या पाहिजे तितक्या कट करून घेऊन जातात त्यात. आणि हे सगळं एकच सांगतो की याचा पहिला फायदा काय होतो न्यूट्रिशन ह्युमन घेण्याचा, पहिला फायदा होतो हिमोग्लोबिन वाढ, HB वाढतो. आणि HB वाढवणं का आवश्यक आहे, मागचे 20 मिनिट आपण फक्त HB का वाढवल्या पाहिजे यावरच बोललो. आणि HB वाढवण्यासाठी आपण 21 मिलीग्रॅम फेरस बिस्ग्लायसिनेट आयरन टाकलं, जे आयरन सगळ्यात जास्त अवशोषित होतं. फेरस बिस्ग्लायसिनेट आयरन 90% अवशोषित होतं आणि चांगल्या प्रकारे आपल्या आतड्यामध्ये अवशोषित होतं. तुम्ही जर आयरन सल्फेट जर घेतलं तर ते 27-28% काय होतं, ऍब्सॉर्ब होतं. परंतु फेरस बिस्ग्लायसिनेट चांगल्या प्रकारे अवशोषित होतं. आणि आपल्या आतड्यामध्ये जे ना आयरन सल्फेट जर घेतलं तर गॅस्ट्रो इंटेस्टाईन मेम्ब्रेन म्हणजे आपल्या छोटे आतडे आणि मोठे आतडे येथे आतली जी परत असते, आतला जो लेअर असतो, यावर काही आयरनचा दुष्प्रभाव होतो, जो दुष्प्रभाव फेरस बिस्ग्लायसिनेटचा होत नाही. आयरन म्हणजे लोह तत्व, लोह तत्व तर म्हणजे लोखंड, आयरन म्हणजे लोखंड, लोह तत्व. ते लोह तत्व जर आपण जर खेळात सुद्धा लोह तत्व असतं ना, मोदीजी म्हटले असते की भाइयों और बहनों अपने पर्स में एक कील लेके चलो और जैसे ही समय मिले तो उसे तो आयरन मिल जाएगा. तसं नाही आयरन घेता येत ना, ते आपल्या आतड्याच्या मधल्या स्तराला काय करेल ते खराब करून टाकेल. ते आयरन अवशोषित होणार नाही, त्यामुळं शुद्ध रूप लागते. त्यामुळं फेरस बिस्ग्लायसिनेट आयरन लागते, जे आपल्या आतड्याच्या मधल्या स्तरांना काही खराब होऊ देत नाही. म्हणून फेरस बिस्ग्लायसिनेट आयरन यामध्ये टाकलेलं आहे. म्हणून मोदीजी तसं काही सांगितलं नाही आपल्याला. म्हणजे असं करायचं आयरनचे लोह तत्व तर कशात पण आहे, तर नाही मित्रांनो, फेरस बिस्ग्लायसिनेट आयरन टाकलं आहे. आणि यासाठी सामान्य भाज्यातून जे आयरन मिळतं त्यामध्ये सुद्धा आयरन इनहिबिटर्स असतात. म्हणजे पालेभाज्यातून मिळणाऱ्या आयरन ऍब्सॉर्ब होत नाही.
त्याची रासायनिक संरचना अशी असते की ते ऍब्झॉर्ब करू देत नाही. जसं सोप्या भाषेत सांगतो, ऍब्झॉर्ब होत नाही म्हणजे कसं, चाळणीत पाणी सहज पडते. चाळणी जर घेतली आपण तर चाळणीमध्ये ग्लास भर पाणी टाकलं की लगेच खाली पडून जाईल, बरोबर आहे. आता आपण काय केली, त्या पाण्याची संरचना थोडी बदलली. पाण्याची संरचना बदलली, पाणीच ठेवलं ते पाणी म्हणजे H2O. त्या पाण्याची संरचना आपण फ्रीजर मध्ये ठेवलं, ते पाणी त्याचे क्यूब तयार केले, बर्फ तयार केला आणि तो टाकला आपल्याला चाळणीवर. तर पाणी फार दमाने एक 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 थेंब पडत. जसं जसं त्याची संरचना बदलत तसं ते एक एक थेंब पडत. संरचना बदलली की त्याच्या सगळ्या गुणधर्मामध्ये बदल पडतो. तसंच आयरनची संरचना वेगवेगळी असते. आता ऍक्च्युअली रासायनिकरित्या ते पण H2O आहे. जे बर्फ आहे का, ते सुद्धा H2Oच आहे ना, आणि पाणी सुद्धा H2Oच आहे. परंतु आपण चाळणीमध्ये पाणी टाकलं की ते लगेच गळतं खाली, पण बर्फ टाकला तर लगेच खाली गळत नाही. त्याची संरचना बदलली की फरक पडतो. तसंच हे सुद्धा आयरन आहे, परंतु फेरस बिसग्लायसिनेट आयरन आहे, जे सहज ऍब्झॉर्ब होतं आणि हिरव्या भाजीपाल्यामधलं आयरन ऍब्झॉर्ब होत नाही. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि हा एकच मुद्दा आपल्याला मॅक्सिमम महिलांपर्यंत पोहोचवायचा आहे, तो म्हणजे HB वाढवतो. न्यूट्रिचार्ज वुमन घेतल्यानंतर 3 महिन्यामध्ये HB वाढतो. हा एकच मुद्दा. इतकं मी तुम्हाला सांगितलं का, तर फक्त एकच मुद्दा आपल्याला सांगायचा. मग सुरुवातीला आपण पाहिलं की HB कमी असेल तर काय प्रॉब्लेम येतात. जे आपले सगळे प्रॉब्लेम महिलांना दिसतात, केस गळण्यापासून पोट दुखण्यापर्यंत मॅक्झिमम कारणाच्या पाठीमागे कोण आहे, HB आहे, हिमोग्लोबिन आहे. आणि तो हिमोग्लोबिनचा स्तर आपण वाढवू शकतो. ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, कारण की पुढचं वर्षभर आपल्याला न्यूट्रिचार्ज वुमन ह्या एकाच पॉइंट वर विकायचे आहे. HB कसा लक्षात येईल एखाद्या महिलेचा कमी आहे, त्यासाठी टूल्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि ज्यांना वाटतं की मला पटकन पाहिजे, ते कसे टूल्स मिळू शकतात, 10 मिनिट मी तुम्हाला ते सांगतो. 10 मिनिटामध्ये ते सांगतो ते टूल्स तुमच्याकडे लवकर कसे येतात. ते टूल्स जर तुम्हाला लवकर मिळवायचे जर असतील, जर ते टूल्स तुम्हाला लवकर मिळवायचे जर असतील, एक मिनिट. कारण की टूल्स तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याच्या अगोदर जिथं मोठे प्रोग्राम असतात, त्या मोठ्या प्रोग्राम मध्ये टूल्स येतात. मोठ्या प्रोग्राम मध्ये यायचं कसं, तर मोठ्या प्रोग्राम मध्ये जाण्यासाठी चा एक चान्स न्यूट्रिचार्जनं आपल्याला दिला आहे. मोठ्या प्रोग्राम मध्ये जाण्याचा एक चान्स न्यूट्रिचार्जनं आपल्याला दिला आहे. आणि तो चान्स मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. जी माहिती मी तुम्हाला दिली आहे, त्या माहितीचा उपयोग करून मला एक आपल्या पार्टिसिपेंट्स आहेत, असोसिएट बाहेर आहेत नागपूरहून, त्यांनी मला बिल टाकलं रजनीगंधा ताईनं की सर मागची न्यूट्रिशन वुमनची ट्रेनिंग झाली, मागची न्यूट्रिशन मॅनची ट्रेनिंग झाली, आणि त्यानंतर मी काय कंपनीचा नवीन प्रोजेक्ट आहे त्याविषयी बोललो, आणि रजनीगंधा उईके ताईनं तात्काळ त्यावर काम सुरू केलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला 5 न्यूट्रिचार्ज वुमनचं बिल शेअर केलं माझ्या व्हॉट्सअपवर. त्यांनी कसं केलं, आपण त्यांच्यासोबत 1 मिनिट आपण त्यांना त्या बसमध्ये आहेत, प्रवासात आहेत, तरी सुद्धा आपण त्यांना विचारू की त्यांनी काय म्हणून शेअर केलं. नाही अनम्यूट व्हा. आवाज येतोय सर? हा येतोय येतोय, जवळ घ्या माईक थोडासा. हा, थोडा प्रवास आवाज येतोय. तर ऍक्च्युली बिल सेल करण्याचा एकच होता की ते माझं रेग्युलर कस्टमर होते 3 पण त्यानंतर मला 2 कस्टमर त्यांच्या थ्रू त्यांनी आज त्यांनाच मी विजिट करायला चालले आहे. तर रजनीगंधा ताई, एक मिनिट, तुमचा माईक जे ना, माईक जवळ घ्या, तुमच्या हेडफोनचं माईक, हेडफोनचं माईक जवळ घ्या. आता येतोय? माईक कुठे तुमचं? आता येतोय आवाज, कारण वाढला आहे. हा येतोय. हा
ओके. तर 3 रेग्युलर कस्टमर ऑलरेडी होते माझे आधी, पण यानंतरचे जे 2 मिळाले ते तिच्याच थ्रूनी मला मिळाले. त्यांनाच आता भेटायला मी चालले आहे आणि जे सेलिंग झालं ते तर आधीच मी त्यांना पोस्टने पाठवून दिलं होतं. तर म्हणून ते शेअर केलं होतं तुम्हाला, की हे जे न्यूट्रीचार्ज मुव्हमेंटचं आता नवीन एक मिशन म्हणूनच सुरू झालं आहे. फर्स्ट याचा एक फर्म म्हणून. पहा म्हणजे त्यांनी अगोदरच जसं 5 न्यूट्रीचार्ज वुमन सांगितलं की 5 न्यूट्रीचार्ज वुमन वर हे ऑफर आहे. त्यांनी तात्काळ 5 न्यूट्रीचार्ज वुमनचं बिल स्वतःच्या आयडी वर केलं आणि त्याचा बिल मला पाठवलं. आपल्या न्यूट्रीचार्जनं आणि आरसीने ती सोय केली आहे की आपण बिल घेऊ शकतो, बिल दुसऱ्याला पाठवू शकतो आणि त्याचा फायदा. मागच्या रविवारी सांगितलं, सोमवारी मंगळवारी त्यांचा मला व्हॉट्सअप आलं की सर 5 न्यूट्रीचार्ज वुमनचं माझं टार्गेट पूर्ण झाले आहे. म्हणजे जर एक महिला इतक्या तात्काळ काम करू शकत असं आहे की तात्काळ काम. आणि न्यूट्रीचार्ज मॅनची ट्रेनिंग झाली ती न्यूट्रीचार्ज वुमनची त्यांनी अगोदर खूप ट्रेनिंग केलं, खूप केलं. मी असं अजिबात ट्रेनिंग केलंय, खूप ट्रेनिंग केलंय. तर त्यांनी सहज त्यावर काम सुरू केलं. तर त्यांचा काय फायदा होणार आहे त्याला पाहूया आपण. आता रजनीगंधाताई कशा कशाला क्वालिफाय झाल्या ते आपण पाहूया, आहे की नाही. त्यांनी 5 न्यूट्रीचार्ज वुमनचं बिल, जून महिना आहे ना, त्या जून महिन्यामध्ये त्यांनी 5 न्यूट्रीचार्ज वुमनचं बिल केलं आहे. तर त्यांची ते जे 2238 असोसिएट बायर जे न्यूट्रीचार्ज वीरांगना क्लब आणि न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये सामील झाले आहेत, त्यामध्ये सामील होतील. जशी लिंक भरतील तसे 5 न्यूट्रीचार्ज वुमन जर आपण बिलामध्ये केल्या जून महिन्यामध्ये, तर आपण न्यूट्रीचार्ज वीर क्लब मध्ये पुरुष असतो तर आणि महिला असतो तर न्यूट्रीचार्ज वीरांगना क्लब मध्ये आपली एंट्री होते. लिंक भरल्यानंतर एंट्री होते. जी एंट्री ज्याची लिंक 25 जून पर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. माध्यमातून आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहोत, वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून आपले पोहोचतो. आणि ह्या न्यूट्रीचार्ज वीर आणि वीरांगना क्लब मध्ये राहण्यासाठी आणि अतिरिक्त फायदे घेण्यासाठी आपल्याला जुलै मध्ये सुद्धा 5 न्यूट्रीचार्ज वुमन विकत घ्यायच्या सेल्फ आयडी वर आणि ऑगस्ट मध्ये सुद्धा 5 न्यूट्रीचार्ज वुमनचं बिल करायचं आहे. म्हणजे एका 5 महिलांचं एचबी वाढवायचं आहे. 5 महिलांचं एचबी वाढवायचं आहे. जर 5 नाही झाल्या तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट 3 महिन्यात मिळून 15 न्यूट्रीचार्ज वुमनचं बिल झालं पाहिजे. जून हा सुरू आहे, पेरणीचा महिना आहे ना. जून महिना म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पेरणीचा महिना. तर या महिन्यामध्ये 5 न्यूट्रीचार्ज वुमनची पेरणी करायची. जुलैमध्ये 5 आणि ऑगस्ट मध्ये 5 किंवा मग तुम्ही कमी जास्त झालं तरी एकूण 15 न्यूट्रीचार्ज वुमन आपण ऑगस्ट पर्यंत आपल्या बिलवर करायचे आहेत सेल्फ आयडी वर. याचा फायदा हा होईल की सगळ्या महिला ज्यांचे 15 न्यूट्रीचार्ज वुमन 3 महिन्यामध्ये होतील त्यांच्यासाठी बीसी छाबडाजी यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये आरसीएम वर्ल्ड भिलवाडा येथे रायझिंग वुमन सेलिब्रेशन ठेवलं आहे. रायझिंग वुमन सेलिब्रेशन एकदम ज्या महिला काम करतायत, ज्या महिला सातत्यानं काम करतायत त्यांचं सेलिब्रेशन ठेवलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये भिलवाडा येथे. आणि ज्या महिला एकदा त्या सेलिब्रेशनला येतील तुमच्या टीम मधल्या, त्या कंपनी बघतील, आपल्यासारख्या किती महिला काम करतात हे बघतील. आपण प्रगत राज्यामधून आहोत. महाराष्ट्र हे अतिशय प्रगत राज्य आहे. इतकाल्या घुंगट घेतलेल्या महिला सुद्धा दिसतील तुम्हाला. घुंगट घेतल्या त्याचा चेहरा दिसत नाही आणि त्या सुद्धा 5-5 न्यूट्रीचार्ज वुमन विकून आल्यानंतर आपल्याला ही अडचण पण नाही. तुम्हाला नागालँड, मणिपूर तिकडच्या महिला दिसतील, या महिला सुद्धा आहेत. केरळ मधल्या महिला दिसतील, जम्मू काश्मीर मधल्या महिला दिसतील आणि या महिला विकू शकतात. वेगवेगळ्या ट्विन लेवलवर जाऊ शकतात. आपण तर महाराष्ट्रात राहतो, आपण किती पुढे जायला पाहिजे आपल्या लक्षात येईल मित्रांनो. त्यामुळं आपल्या टीम मधून जास्तीत जास्त महिला बीसी छाबडाजी यांच्या आणि त्यांचं काय, बीसी छाबडाजीला कुठली विद्या अवगत आहे ते मतलब हिप्नोट आहे का, ते माणसाला संमोहित करू शकतात. संमोहन शास्त्र आहे बीसी छाबडाजीकडं.
त्यांच्या संपर्कात एकदा माणूस आला तो संमोहित होऊन जातो चांगल्या अर्थानं. ते एकदा माणसाला जग काही कळत नाही. बीसी छाबडाजीकडं संमोहन शास्त्र आहे. ते त्यांचं बोलणं त्यांची ट्रेनिंग एकदम संमोहित होऊन जातं माणूस. आणि आपली टीम मध्ये नवीन ऊर्जा येऊ शकते, 100% येते. सुरेशजी बरोबर बोलतोय. संमोहन शास्त्र आहे ना बीसी छाबडाजीकडे. बीसी छाबडाजीचं बोलणं ऐकल्यानंतर माणूस दुसऱ्या जगात जातं का नाही? यस गुरुदेव यस. एकदम संमोहित होतं. जिनके ऊपर भागचंद छाबड़ा की नजर गिरती है उनका भाग्य चेंज हो जाता है. हा भागचंद छाबड़ा, त्यांना म्हटलं जातं भाग्यचंद छाबड़ा. म्हणजे आपलं भाग्य जर चेंज करायचं असेल, भाग्यचंद छाबड़ा आहेत ते. त्यांची नजर ज्यांच्यावर पडते त्या माणसाला ते संमोहित करून टाकतात. आणि तिथं डोक्यातले सगळे निगेटिव्ह विचार, डोक्यातले भांडणं, डोक्यातले वाईट विचार जसं भागचंद छाबड़ा दिसले की निघून जातात. आणि एखादा डल माणूस असेल तर त्याला फक्त जाऊन त्यांना एकदा मिठी मारायची तर तो पूर्ण बदलून जातो. त्याच्या शरीरात पूर्ण चार्जिंग येऊन जाते. हा अनुभव आहे. जे जे भेटले त्या त्या व्यक्तींचा हा अनुभव आहे की बीसी छाबड़ाजी ज्यांना भेटतात ते सगळं आतून बाहेरून व्यक्ती बदलून जातो. त्यांना एकदा मिठी ज्या माणसाला त्यांनी मारली असेल त्या माणसाला तो अनुभव असेल. बीसी छाबड़ाजीचा आशीर्वाद भेटणं, बीसी छाबड़ाजी यांचं बोलणं भेटणं तर माणूस बदलून जातो. तिथं आपल्या सगळ्या टीमला एंट्री आहे न्यूट्रीचार्ज करून. परंतु त्यांना एक आहे की त्यांनी काय करायचं, थोडं लवकर 15 न्यूट्रीचार्ज वुमनचं बिल करायचं. 15 ऑगस्टला स्वतंत्र दिन आपण राजस्थान मध्ये साजरा करू शकतो. 15 ऑगस्टला आपण सगळेजण भिलवाड्यात राहू. कदाचित मी नाही राहू शकणार कारण की मला इकडं ड्युटीमुळे इकडे झेंडा फडकावा लागतो. काल परवाच बोलणं झालं की आम्हाला सगळ्यांना तिथं बोलवलं. मी म्हटलं मला एक शाळेचा झेंडा फडकायचा, मी नाही येऊ शकत. कारण प्रॉब्लेम तसा झाला. 15 ऑगस्टला गाला डिनर आहे, सेलिब्रेशन नाईट आहे. तिथं जेवणं, नाचणं, गाणं, ट्रेनिंग सगळं फ्री आहे. आणि जे आपलं झोनल सेलिब्रेशन आहे हे झोनल सेलिब्रेशन 17 ऑगस्टला भिलवाड्याला आहे. म्हणजे 15, 16 आणि 17 3 दिवस आपण भिलवाड्याला राहणार. 15, 16, 17 तिथंच तुम्हाला न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि न्यूट्रीचार्ज वीरचा बॅच सुद्धा मिळणार. फक्त ऑगस्टची बिलिंग 25 जुलैच्या आत करून टाका. ऑगस्टची बिलिंग 25 जुलैच्या आत करा आणि रजिस्टर करा स्वतः. म्हणजे ऑगस्ट मध्ये जे आपण 5 न्यूट्रीचार्ज वुमन घेणार होतो त्या 5 न्यूट्रीचार्ज वुमन तुम्ही 25 जुलैच्या आत हे तुम्ही 15 ऑगस्टला मग तुम्ही त्या सेलिब्रेशन मध्ये सामील होऊ शकता. आणि न्यूट्रीचार्ज वीरांगणा आणि वीर क्लब मध्ये फार सोपं आहे, एकदम सोपं आहे की आपण 11 सेशन्स अटेंड करायचे. सोमवार सेशन राहणार. अगोदर खूप स्ट्रिक्ट होतं पण आता तसं नाही. ते 11 सेशन्स जे अटेंड करायचे आहेत ना हे सोमवारी गुरुवारी आहेत सकाळी 9 आणि रात्री 9 ला. आपण आपल्या सोयीनुसार एकूण 11 सेशन्स अटेंड करायचे आहेत. त्या लिंक भरल्यानंतर तुम्हाला लिंक येते. तुमचा व्हॉट्सअप नंबर, तुमचा जीमेल ऍड्रेस चांगला व्यवस्थित प्रकारे टाईप करायचा. जीमेल वर लिंक येते. 11 ट्रेनिंग त्या पूर्ण करायच्या आहेत. सोमवार आणि गुरुवार सकाळी 9 ला किंवा सायंकाळी 9 ला कुठलाही एक सेशन तुम्ही अटेंड करू शकता. अशा 11 ट्रेनिंग अटेंड केल्या की तुम्ही काय करू शकता, तुम्ही यासाठी पात्र होता. तुम्हाला असं सर्टिफिकेट सुद्धा मिळेल. ठीक आहे. तुम्ही वीरांगणा क्लब मध्ये पूर्ण केलाय किंवा वीर क्लब पूर्ण केलाय हे मिळेल आणि तुम्हाला बॅच सुद्धा मिळेल. आणि याचा परत एक फायदा होईल की दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये न्यूट्रीचार्ज वीर आणि न्यूट्रीचार्ज वीरांगणा यांना मुंबईला 7 स्टार हॉटेलमध्ये आम्ही बोलवतो. तिथं मस्तपैकी राहण्याची सोय, जेवण्याची सोय आणि चांगली ट्रेनिंग तिथं असते. दरवर्षी न्यूट्रीचार्ज वीर आणि न्यूट्रीचार्ज वीरांगणा ज्या आहेत त्यांना मुंबईला बोलवलं जातं. आणि जे 10,000 पीव्ही न्यूट्रीचार्ज करतात त्यांना विशेष सन्मानित केलं जातं. त्यामुळं हा फायदा आहे 5 न्यूट्रीचार्ज वुमन जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये करण्याचा. ऑगस्ट महिन्याचं बिल फक्त 25 जुलैच्या आत करायचं आहे. एवढा एक मेसेज. आता आपण तर रविवारी भेटत आहोत. हे परत परत काना पडत आणि अशी कुठलीच अडचण नाही. रजनीगंधाताई जर 5 न्यूट्रीचार्ज वुमन एकदम सुरुवातीलाच महिन्याच्या सेल करू शकत असतात
तर आपल्याला काहीच अडचण नाही. 5 न्यूट्रिचार्ज वुमन, 1-2 घरी आणि 2-3 शेजारी पाजारी पाहुण्या रावळ्यामध्ये सहज आपण करू शकतो मित्रांनो. आणि आपण 15 ऑगस्टला भिलवाड्याला जाऊ शकतो. तिथं गाला डिनर पार्टी, बीसी छाबडाजींची ट्रेनिंग, या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बीसी छाबडाजींची ट्रेनिंग. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपल्या तिथं न्यूट्रिचार्ज वीर आणि न्यूट्रिचार्ज वीरांगणाचा बॅच सुद्धा आपल्याला तिथंच मिळणार आहे. तर तिथं मी तुम्हाला अगोदरच असं सांगितलं की मला तिथं शोधू नका, कारण मी 15 ऑगस्टला शाळेवर राहणार आहे. आणि आमच्याकडे मी जिल्हा परिषदला आहे, आमच्याकडे सेवक वगैरे नसतो, म्हणून त्या झेंड्याच्या रक्षणाची एकेकाची ड्युटी असते लावलेली असते. त्यावरून बरे भांडणं चालतात, ह्या रविवारी कोण थांबणार कोण थांबणार, त्यामध्ये माझी ड्युटी आहे. त्यामुळं मी तिथं पोहोचू शकत नाही. अगोदरच सांगितलंय. हा, नेक्स्ट जनरेशन प्रोग्राम जो आहे ना 7 जुलैचा दिल्लीला, तिथं मात्र मी आहे. 7 जुलैला जो नेक्स्ट जनरेशन प्रोग्राम आहे आपल्या दिल्लीला, तिथं मात्र मी आहे. तिथं आपली भेट निश्चित होऊ शकते. पुढच्या महिन्यात रेणूजी काही बोलू इच्छितात? रेणूजी बोला. सर सर मला एक प्रश्न विचारायचं होतं. मधामध्ये तुम्ही ते एक डॅशबोर्ड बद्दल आपलं नोटिफिकेशन सांगितलेलं होतं. डॅशबोर्ड भरायचं, जसं 10,000 25,000 हे चालू होतं. 25,000 ते 25,000 हे चालू होतं. त्यामध्ये ना सर मी 25,000चं रजिस्ट्रेशन केलेलं होतं सर. डॅशबोर्ड भरलेलं होतं रजिस्ट्रेशनचं. पण सर मी जसं फॉर्म भरला 25,000चा डॅशबोर्ड, तर माझे 50,000चं प्रोडक्ट मायनस झालं सर. 50,000चे प्रोडक्ट हो मायनस झालं सर. जसा फॉर्म भरला मी 25 ते 25 रजिस्टर्ड केलं फॉर्म भरून डॅशबोर्ड, त्याच्यामध्ये ना सर माझं 50,000चं प्रोडक्ट इकडनं मायनस झालं सर. मी म्हटलं मी बरेच विचारेल सरला, पण हिंमत नाही झाली. पण आता तुम्ही नाही, ही कुठल्या महिन्याची गोष्ट आहे ताई? तरी आता बरेच दिवस झाले सर. जेव्हा हे ऑफर चालू होती म्हणजे याच्या अगोदर 25ला 25 रजिस्टर करा तुम्ही डॅशबोर्ड, त्याचं ते आपल्या ऍप मध्ये डॅशबोर्डचं रजिस्टर्ड येतं, ते मी भरलेलं होतं. 50,000. हा प्रोडक्ट मायनस झालं सर. प्रोडक्ट मायनस होईल तर पीव्ही मायनसच होईल ना. बरं, तुम्ही एक काम करा, त्याचे स्क्रीनशॉट मला टाका, म्हणजे मला हो सर टाकेल. म्हणजे मला लक्ष देऊन जाईल. त्याचे हो, सर, स्क्रीनशॉट मला टाका, म्हणजे मला लक्ष देऊन जाईल. प्रशांतजी बोला. सर आवाज येतो सर? हो येतो येतो. तर आम्ही एका महिलेला इथं बँकेमध्ये ताई आहेत, तर त्यांना आपली न्यूट्रिचार्ज वुमन टॅबलेट दिली होती. तर अतिशय त्यांना बेस्ट रिझल्ट आला. 2 महिन्यामध्ये त्यांचं हिमोग्लोबिन अतिशय छान झालं, म्हणजे चांगलं लेवल अप झालं. आज त्या संध्याकाळी 7च्या आपली जी मीटिंग आहे, तर 7च्या मीटिंगला ते आपल्या अटेंड करणार आहे. माझा एक फक्त प्रश्न असा आहे सर, की एका ठिकाणी मी गेलो असतो, थोडं पीसीओडी विषयी त्यांनी मला विचारलं, तेवढं समाधानकारक मला उत्तर देता आलं नाही. परंतु ब्रीफ मध्ये जर पीसीओडी विषयी जर सांगितलं तर थोडं म्हणजे बरं होईल, कारण त्या महिला आपल्या ज्या ह्या स्लाइड आहेत ना सर, मी फक्त 30-40% स्लाइड दाखवू शकतो. आता जो न्यूट्रिचार्ज वुमनचं तुम्ही जसं पुन्हा न्यूट्रिचार्ज वुमनची ट्रेनिंग येईल, तर त्या ट्रेनिंग मध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्या पुढच्या आठवड्यामध्ये आज फक्त आपण न्यूट्रिचार्ज वुमनचे हिमोग्लोबिन कसं वाढतं यावरच बोललो, बरोबर आहे? हिमोग्लोबिन कमी असेल तर काय प्रॉब्लेम येतात, आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारचा आयरन पाहिजे एवढ्याच विषयावर बोललो. आपण आणखीन गर्भावस्थेमधले प्रॉब्लेम, पीसीओडी यावर बोलायचं बाकी आहे. त्या स्लाइड जसं मी तुम्हाला पुढे दाखवत, त्यामध्ये पूर्ण तुम्हाला त्याविषयी सुद्धा पूर्ण बारकाईने माहिती मिळेल. डेफिनेटली सर. थँक्यू सर. थँक्यू. राजेशजी बोला. सर गुड मॉर्निंग, JRCM. सर ऍक्च्युली माझा एक कन्सेप्ट क्वेश्चन असा होता की आपल्याला हे जे 3 वुमन बिलिंग करायचं एकदा जर केलं एकाच महिन्यात तर चालेल ना? 5 वुमनचं सर, 5 वुमन. हा सॉरी नाही, 15. सॉरी माझं सोचलं 5 न्यूट्रिचार्ज वुमन. 5 वुमन आपण कसं करणार? 5 न्यूट्रिचार्ज वुमन. येस सर. 5 न्यूट्रिचार्ज वुमन जर एकाच महिन्यात मी 15चं बिलिंग केलं तर चालेल का? चालतं, काही प्रॉब्लेम. चालतं ना? ओके सर, थँक्यू.
ज्योती ताई काय बोलू इच्छितात? जय आरसीएम सर. बोला. माझे 2 क्वेश्चन होते सर. हा एक जसं ज्यांचे पिरियड्स गेलेले असले तर त्यांना देऊ शकतो का सर? हा बरोबर. हा एक झाला. दुसरा? आणि दुसरा, जर आपले 5 वुमन नाही झाले तरी आपण बिलवाल्याला एंट्री करू शकतो का? दोन्हीचं उत्तर नाही आहे. म्हणजे ज्यांना पिरियड गेले त्यांना न्यूट्रिशन वुमन द्यायचं नाही, त्यांना न्यूट्रिशन मॅन द्यायचं आवश्यक. आणि 5 न्यूट्रिशन वुमन ताई का होणार नाही तुम्ही मला सांगा. असं तुम्हाला कसं काय वाटलं की 5 न्यूट्रिशन वुमन आपण शेअर करू शकत नाही? मग तर मी नापास झालो, तुम्ही नापास नाही झाले. तुम्ही जर म्हणल्या मी 5 न्यूट्रिशन वुमन, तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मला फोन करा. डेफिनेटली 5 न्यूट्रिशन वुमन करूनच जायचं. म्हणजे 5-5-5. तुम्ही कुठं राहतात ताई? औरंगाबादला सर. औरंगाबाद शहरात राहून 5 न्यूट्रिशन वुमन, तुम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही मला फोन करा. 5 न्यूट्रिशन वुमन पूर्णच जायचं. ओके सर. बिलकुल. आणि सहज होऊ शकते. तुम्हाला वाटेल ती मदत करायला तुमचे अपलाईन तयार आहेत. औरंगाबादला चांगल्या शॉप्स आहेत, बाजार आहेत, प्रॉडक्ट अवेलेबिलिटी आहेत आणि माणसं पण येतात. म्हणजे स्त्रिया पण भरपूर आहेत ज्यांचा एचडी कमी आहे. अशा ओके सर. 100% करू ताई आणि 100% करूनच जाऊ. ओके. 2 झालेले सर. 2 झाले. 2 आणि 3 करणं काय अवघड आहे? अवघडच काय नाही ना ताई. काहीच अवघड नाही. अतिशय सहज आपण जाऊ शकतो. बोला कालाजी, बोला. अनम्यूट व्हा. सर ते आरशम सर. बोला. हा सर, एक लेडी आहे, तिला 38 इयर्स एज आहे, पण तिची पाळी बंद झालेली आहे. तर जवळजवळ आता 1 वर्ष झालं म्हणे माझं पाळी येऊन नाही राहिली. तर तिला मी हे देऊ शकते का? नाही, त्यांना न्यूट्रिशन मॅन देता येईल. त्यांना न्यूट्रिशन, ज्यांची पाळी बंद होते त्यांना द्यायचं नाही. न्यूट्रिशन एज जास्त नाही आहे सर. एज कमी आहे परंतु पिरियड बंद झाला पहा. न्यूट्रिचार्ज वुमन हे वयानुसार देत नाहीत, हे शरीराच्या अवस्थेनुसार दिलं जातं. पिरियड सुरू झाल्यापासून तर पिरियड जोपर्यंत बंद होत नाही तिथपर्यंत न्यूट्रिचार्ज वुमन द्यायचंय. मग ती 10 वर्षाची मुलगी असेल, 12ची असेल, 15ची असेल, पिरियड सुरू झाल्या न्यूट्रिचार्ज वुमन. मग ती लेडी 45ची असेल, 50ची असेल, 55ची असेल, पिरियड बंद झाले तोपर्यंत त्यांना न्यूट्रिचार्ज वुमन द्यायचंय. म्हणजे ते शरीराच्या अवस्थेवर द्यायचे. आणि मी जे नेम म्हणतो की एखाद्या दिवस कालाजी बरोबर बोलत होत्या की त्यांना न्यूट्रिशन वुमन देऊ का? बऱ्याचदा असं होतं की पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे पिरियड बंद होतात एखाद्या वेळेस. पण जस्ट पिरियड बंद झाले असतील तर आपण न्यूट्रिशन वुमन दिलं तर परत पिरियड सुरू होतात. पण जस्ट 1-2-3 महिने झाले असतील आणि आपण न्यूट्रिशन वुमन जर दिली तर पिरियड परत सुरू होतात. असंच म्हणायचं होतं तुम्हाला. तशाच प्रकार आहे सर तिला, म्हणून देऊ का म्हटलं मी तिला. तर तुम्ही जस्ट बंद झाले असतील तर देऊ शकता. आणि सर माझे ते न्यूट्रिचार्ज वुमन 5 ते 15 करायचं आहे. या महिन्यामध्ये माझं 3 तारखेलाच होऊन गेलं सर टार्गेट. त्याच्यामुळे माझं 15 जे करायचं आहे तर ते एका महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये 8 आणि ऑगस्ट मध्ये 7 असं केलं चालेल का? चालेल. एकूण 15 करा. म्हणजे ऑगस्ट मध्ये केलं चालेल ना? आपण तुम्हाला भिलवाड्याला यायचं असेल आणि तिथं बॅच जर पाहिजे असेल तर तुम्हाला 25 जुलैच्या आत बिलिंग करावं लागेल. ऑगस्टचं पण करून टाकावं लागेल. करून टाकायचं बिलिंग. त्यात काय आपण हे पहा, विकणार नाही असं कधीच होत नाही, शेअर होणार नाही असं होऊ शकत नाही. तुम्ही फक्त माझ्यासोबत राहा. म्हणजे माझ्यासोबत म्हणजे ग्रुप याच्यामध्ये राहा, आपल्या प्रवाहात राहा. ज्या ट्रेनिंग मीटिंग आहे त्या प्रवाहात राहा. तुम्ही आणखीनही जास्त विकू शकता सहज. लक्ष्मीदासजी सर नमस्कार. जय श्याम. बोला. सर माझा एक सवाल होता की या महिन्यात समजा 3 न्यूट्रिचार्ज वुमन घेतलं तर पुढच्या महिन्यात 7 वुमन घेता येते का? वुमन नाही सर, न्यूट्रिचार्ज वुमन आपण काय करू, या महिन्यात करा ना. या महिन्यामध्ये 5 करा. पुढच्या महिन्यात कशाला आणखी महिना बाकी सर, अर्धा महिना बाकी आहे ना. अच्छा ठीक आहे. असं नाही जमत का पूर्ण टोटल करता येतं परंतु काय होतं नंतर भार वाढतो. भार कशाला वाढवता? ज्या महिन्याचं टार्गेट त्या महिन्यामध्ये पूर्ण करा. ओके ठीक आहे. सोपं जाईल. हे सोपं जाण्याचे तुम्ही बोलतोय. चंदाताई. येस सर. जय आरसीएम सर. सर माझ्या 1 तारखेला 3 न्यूट्रिचार्ज वुमेन झालेले आहे
आणि नंतर 2 घेतले आहे तर 2 बिलामध्ये चालेल का सर? चालतो. कारण माझं 1 ते 10च्या दरम्यान डायमंड असते सर माझा सर. ओके ओके अभिनंदन चालतात ताई बिलकुल मला चालतं. खूपच छान रिझल्ट आहे सर वुमेनचा. मी याच्यामुळेच या सिस्टम मध्ये आले आहे आणि माझ्या मुलीला मी इतकं माझं भाग्य समजतो की माझ्या मुलीला जे स्पिरिट स्टार्ट झाले आणि माझ्या मुलीला न्यूट्रिचार्ज वुमेन आणि प्रोटीन मिळून राहिलं. माझ्या मुलीची इतकी छान हेल्थ आहे आणि खूप चांगला रिझल्ट आहे आणि माझा न्यूट्रिचार्ज चा सेल पण खूप छान आहे सर. माझे कस्टमर कंटिन्यू 6-6 महिन्याचे जुळलेले आहे माझ्यासोबत. जो त्रास आईने घेतला तो त्रास मुलीला कशाला आहे की नाही? तो मुलीला त्रास त्यांचा कमी झालाय. चंद्रताई धन्यवाद. म्हणजे जो ताई चंद्रताईला त्रास झाला त्यामुळे मुलीला तो त्रास होऊ देत नाही मी. रीताजी बोला. रीताजी तुमचा हँड रेज दिसला होता. अर्चनाजी अनम्यूट व्हा. जय सर. बोला. सर माझं एक क्वेश्चन होतं सर म्हणजे 15 न्यूट्रिचार्ज वुमन एका बिलात केलं तर चालेल का सर? चालतं का नाही चालला? सर शेवटची बिलिंग म्हणजे किती पर्यंत आहे आपली किती तारीख वगैरे? शेवटची बिलिंग आपले तुम्हाला जर भिलवाड्यामध्ये यायचं असेल तिथं बॅच हवा असेल 25 जुलैच्या अगोदर का? 25 जुलै का सर चालेल. एकदम 15 का करायला तुम्ही असं आराम टप्प्याटप्प्यात करू शकता. ऍक्च्युली आम्ही उडान मध्ये ना आमचं तर उडानचं टार्गेट चालू आहे सर. तर उडानचं आमचं झालेलं आहे आता त्याच्यामुळे सर. बर थँक्यू सर. बर कालाजी बोला. करायचा होता की 15 तारखेला माझं रिझर्वेशन आम्ही 16ला पोहोचू तर 15चा प्रोग्राम नाही मिळणार ना? 10,000 निघले म्हणता येतो. 15चा प्रोग्राम नाही मिळणार. कसं काय नाही मिळणार? तुम्ही 16ला पोहोचायला का? 15चं रिझर्वेशन आहे आमचं नागपूर वरून. तर आम्ही 16ला पोहोचूनच तर तिथे तुमच्या हातात दिले मी ना. आता मग त्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन चेंज करावं लागेल. कारण की तुम्हाला 15चा प्रोग्राम जर अटेंड करायचा असेल तर तुम्हाला ते चेंज करावं लागेल. कारण की हा प्रोग्राम आता फिक्स आहे. यामध्ये काही बदल होणार नाही. रीताताई बोला. तुम्हाला अनम्यूट केलंय. तुम्ही कालाजी रिझर्वेशन चेंज करून घ्या तुम्ही आणि तुमच्या टीमचं. कारण की 15चा प्रोग्राम फार छान होणार आहे. जय अर्शन सर. हा बोला. माझा एक प्रश्न होता सर. म्हणजे दूध देणारी माता आहे तिला 2 महिन्याचा मुलगा आहे. तर त्या मुलाच्या वाल्ला छेद्रात होल आहे वाल्ला. तर डॉक्टरनी सांगितलं आहे की दुधामधून जर माताला गोळ्या औषधी दिल्या तर दुधामधून तो होल पूर्ण भरून निघेल. तर त्याच्यासाठी आपल्याकडे काही आहे का? देऊ शकतो का आपण? हा दुधाचे होल जर डॉक्टर सांगितलं तर महिलेला तुम्ही प्रोटीन द्या. आपलं न्यूट्रिशन केसर पिस्ता प्रोटीन आहे ना ते प्रोटीन द्या. प्रोटीन त्या महिलेची शक्ती वाढेल आणि त्या स्टेम सेल्स ज्या असतात सुरुवातीच्या दुधामध्ये त्यातून डॉक्टर जर म्हणले असतील तो प्रॉब्लेम दूर होईल तर डेफिनेट त्या महिलेची तब्येत चांगली करण्यासाठी तुम्ही न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोटीन त्या महिलेला जरूर द्या. ठीक आहे सर. एक मिनिट नेतेजी. मेराच्या न्यूट्रिशन सर. बोला. तर माझा एक प्रश्न होता की जर एखादी लेडी जर गर्भावस्थाच्या दौरान जर आपल्याला न्यूट्रिचार्ज वुमनचा डोस किती द्यायला पाहिजे सर? न्यूट्रिचार्ज वुमन एक द्यायचं सर तिला. एकच द्यायचं का सर? हो एकच द्यायचं बिलकुल. गर्भावस्थेमध्ये न्यूट्रिचार्ज वुमन द्यायची. ओके सर. तर माझं 5चा टार्गेट कम्प्लीट झालाय सर. आजच केलं मी. ओके अभिनंदन. आणि आणखीन आपण न्यूट्रिशन वुमनवर पुढच्या ट्रेनिंग मध्ये वेगवेगळी पुढची माहिती पाहणार आहोत. ही माहिती पूर्ण नाही. आणखीन आपण फक्त एकच पाहिले. सुनीलजी. हा सर. जय आरसीएम. माझा एक क्वेश्चन आहे आपल्याला की एक माझी मैत्रीण आहे तिच्या मुलीला नेमके पिरियड सुरू झालेले आहेत. पण ऍक्च्युली तिचं असं होतं की पिरियड 1-2 दिवस झाले मग नंतर परत 2-3 दिवसाचा गॅप होतो आणि परत सुरू होते 2-3 दिवस आणि आपला जो फ्लो आहे तो पण तिला जास्त आहे. त्याच्यामुळे कमरेमध्ये त्रास आहे. थकन आहे. बिलकुल ताई हे जे सगळे आहेत हे सगळे प्रॉब्लेम आपण पुढच्या ट्रेनिंग मध्ये डिस्कस करणार आहोत. आणि अशा वेळेस न्यूट्रिचार्ज वुमन बिलकुल रामबाण सारखं काम करते. स्टार फ्लावर एक्स्ट्रॅक्ट
आणि फ्लेक्सीड एक्स्ट्रॅक्ट यामध्ये असं काम करतंय जे की फार्मामध्ये जे गोष्टी वापरतात तेच कमी प्रमाणामध्ये आपण न्यूट्रिशन डेफिनेट काम करू शकतो. आनंदजी बोला. जयश्याम सर बोला. जयश्याम टार्गेट या महिन्यात कम्प्लीट होऊन जाईल. आवाज येतो यार. हा टार्गेट म्हटलं या महिन्यात कम्प्लीट. आनंदजी हा बोला बोला. तुमच्यासाठी टार्गेट पूर्ण करणं हा प्रॉब्लेमच नाही. तुमच्याकडून टीमचं पूर्ण करून घ्यायचंय. तुमचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी ट्रेनिंगच आहे. तुमचं तर सहजच होणार ना. कारण की आमच्या ताई इतकं भारी काम करतात. बरोबर तुम्ही करतात, आमच्या ताई सुद्धा खूप भारी काम करतात. त्यामुळं तुमचं पूर्ण करायचं हेच नाही तर तुम्हाला तुमच्या टीमचं करून घ्यायचंय. ताई माग म्हणजे मला तुमच्या पाठीशी आहेत मला माहित आहे ना. त्यामुळं तुमचं टार्गेट बरोबर नाही. बरोबर बोलतोय. होऊन जाईल. हो बरोबर एकदम बरोबर साहेब. फक्त आम्हाला म्हणजे एक आवाज अडकतोय आनंदजी. न्यूट्रिचार्ज वीरचा बॅच पाहिजे म्हटलं. मग तुमच्या आयडी वर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. माझ्या आयडी वर करू. बरं 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 मग चालेल चालेल. वीरचा बॅच मिळाल. ओके 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 चालेल 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 चालेल. मी जर सुरुवातीलाच म्हटलं की आपण एकदम कुटुंबोत्सव माणसं आहोत. आपण सगळ्या कुटुंबासोबत काम करतोय. म्हणजे मला काही काही पुरुष दिसले मला माहित आहे की त्यांच्या ताई म्हणजे आमच्या ताई बाजूला आहेत म्हणून. लपल्या बाजू जरी बसला तर आपल्याला गॅरंटी असते की कोण कोण असू शकते सोबत. हे म्हणजे कॅमेऱ्यात दिसले तरी कळतंय, कॅमेऱ्यात नाही दिसले तरी कळतंय. 10 वर्षामध्ये इतकं तर डेफिनेटली कळालंय की कोण कसं काम करताय आणि कोण कोण सोबत काम करतात आहे की नाही. कविता ताई म्हणतात की आनंद देशमुखला टीम मधून 10 माणसं आले पाहिजेत. तुमच्या अपलाईनचा मेसेज आलाय चॅट बॉक्स मध्ये आनंदजी की टीम मधून तुम्ही एकटे नाही पाहिजे, टीम मधून 10 जण पाहिजेत. हा कविता ताई म्हणतात की टीम मधून 10 जण पाहिजे. तुमच्या 5 न्यूट्रिच्या जीवनाचा तर विषयच नाही. म्हणजे तुम्हाला तर बांधून घेऊन जातील त्या. बरोबर आहे की नाही. इतकं छान आपण सहज करू शकतो. खूप जण आपण यामध्ये डेफिनेटली सोबत येणार आहोत, मजा करणार आहोत. तर आता जर कुणाला वाटत असेल की माझ्या टीम जर यामधून थोडेसे बाजूला राहिले तर सायंकाळी 7 वाजता आपण सेम विषय घेणार आहोत. सायंकाळी 7च्या मीटिंगला सुद्धा तुम्ही तुमच्या टीमला बोलू शकता. जे लिडर्स आहेत ते येणं तर अपेक्षित आहेत, परंतु टीम जर आणली कारण तिथं गाला डिनर होईल, डान्स करेल आणि सगळ्या टीम सोबत डान्स करताना तुम्ही एकटेच डान्स करताल तर अजिबात मजा येत नाही. टीम सोबत असेल तर डान्स करण्यामध्ये मजा येते. तर त्यामुळं आपली टीम आपण घेऊन येऊया सायंकाळच्या 7च्या मीटिंगला. तोपर्यंत थांबता येईल सुरेशजी. तोपर्यंत थांबूयात आपण. सायंकाळी 7 वाजता परत भेटूया. तोपर्यंत थांबतो. जयश्याम मेरा चार्ज. थँक्यू. बाय बाय.